मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. चालत्या एसटीचा दरवाजा तुटून तासगावात मोठा अपघात झालाय. या अपघातात एसटी बसमधील विद्यार्थिनी थेट रस्त्यावर पडून जखमी झाली आहे. तासगाव विटा रस्त्यावर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर एसटी महामंडळाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. तासगाव एसटी आगारात लागोपाठ गैरप्रकार सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तासगाव विटा रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी 5:45च्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत चालत्या एसटी बसचा दरवाजा तुटून पडल्याने दरवाजात उभी असलेली सानिका सुनील खरमाटे, वय 14, राहणार वंजारवाडी, ही विद्यार्थिनी थेट रस्त्यावर पडली. या अपघातात सानिकाच्या डोक्याला गंभीर मार लागला असून रक्तस्राव झाला असल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव आगाराची तासगाव खानापूर मुक्कामी जाणारी एसटी बस तासगाव बस स्थानकातून खचाखच भरून निघाली होती. जागा नसल्याने सानिका आणि तिची बहीण स्नेहल दरवाजात उभ्या होत्या. विटा नाका परिसरात उभ्या असलेल्या व्हॅनला जवळून ओव्हरटेक करताना एसटीच्या दरवाजाचा हँडल व्हॅनच्या जाळीमध्ये अडकला. परिणामी दरवाजा तुटून रस्त्यावर पडला आणि सानिका दरवाजासह रस्त्यावर आपटली. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थिनी रस्त्यावर पडूनही चालक काही फूट बस चालवत राहिल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सानिका बराच वेळ बेशुद्ध होती. तिच्या डोक्याला 4 टाके, हात पाय पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत. असे असतानाही तासगाव आगाराकडून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पालक वर्गातून होत आहे. एसटी महामंडळाकडून हे प्रकरण दडपण्याचे काम सुरू असून दोषी चालक वाहकांवर याबाबत कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांसह नागरिकांमधून सुरू झाली आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.